अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आनंद देणारं घरकुल रॉयल प्लॅनेट मध्येच। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्सचा भव्य प्रीमियम रेसिडेन्सी प्रकल्प रॉयल प्लॅनेट। प्रशस्त पार्किंग, बास्केटबॉल कोर्ट, भव्य जिम, सोलर नेट मीटरिंग। रॉयल प्लॅनेट, राजेश मोटर्स समोर, ताराराणी चौक, कोल्हापूर। संपर्क 94 21 11 17 94। कोल्हापुरातील जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। मुंबई महानगरपालिकेने एकतर्फी कारवाई करत विलेपार्ली येथील दिगंबर जैन समाजाचे मंदिर उद्ध्वस्त केले। जैन समाजावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कोल्हापुरातील जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। यावेळी जैन समाज बांधव म्हणाले, मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी विलेपार्ले पूर्वमध्ये गेली 30-32 वर्ष एका सोसायटीमध्ये असलेलं जैन समाजाचं मंदिर पाडलं गेलं। रोज सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी पूजा अर्चा केली जायची। मोठ्या संख्येनं भक्तगण यायचा। त्या मंदिराला उद्ध्वस्त करायचं काम काही अधिकाऱ्यांनी केलं। बुलडोझरनं ते मंदिर पाडलं। त्याचा आम्ही सगळेजण तीव्र शब्दामध्ये निषेध करायसाठी आज कलेक्टरांच्याकडे आलो होतो। त्याला आम्ही तसं निवेदन दिलं आणि जे कोण जबाबदार अधिकारी ते मंदिर पाडण्यामध्ये होते त्यांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, ही मागणी आमची आहे। त्याचबरोबरीने त्याच ठिकाणी ते मंदिर उभं राहायला पाहिजे, भक्तजनाला ते खुलं व्हायला पाहिजे, ती निर्मिती शासनानं करून द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी जैन बांधवांच्या वतीनं करण्यात आली। यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।